ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव. उपदेशकारी पवित्रात्मा, उपदेशकारी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय वचने 7 ते 11. याकोबाचे पत्र 5वा अध्याय वचने 7 ते 11. आहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दारानजीक उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नामाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यास आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्ही पाहिले. तेव्हा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. माझ्या प्रियांनो, ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम, शुभ सकाळ. आज सकाळी आपण याकोबाचं पुस्तक त्याच्या 5 अध्याय आणि 7 ते 11 या वचनापर्यंत वाचन केलेले आहोत. आणि या वचनामध्ये देवाचा प्रियदास याकूब आम्हाला 3 महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगत आहे. तो आम्हाला धैर्याविषयी सांगत आहे, धीराविषयी तो आम्हाला सांगत आहे. पहिली एक महत्वाची गोष्ट जर 7 वचनामध्ये आम्ही बघितलं तर ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहणं याविषयी तो आम्हाला सांगत आहे की ख्रिस्ताचं आगमन निश्चित आहे
लवकर आहे आणि म्हणून आम्ही धीराने परमेश्वराच्या आगमनाची वाट पाहत राहावं. मग आता त्यासाठी आम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तो येईल तर तो आपल्या पवित्र प्रजेला आपल्याबरोबर सोबत घेऊन जाणार. आणि म्हणून आम्ही जितके देवावर विश्वास करतो, जितके देवाचे लेकरं आहोत, आम्ही विश्वासाने धीर धरून प्रार्थनेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे आणि ख्रिस्ताची रोज वाट पाहणं खूप गरजेचे आहे. त्यासाठी आम्हाला स्वतःचं समर्पण करायचं आहे, आम्हाला प्रार्थना करायची आहे, आम्हाला वचनात आम्हाला वाढायचे आहे. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणात आम्ही पाहत आहोत एका शेतकऱ्याविषयी सांगितलेलं आहे की शेतकरी जेव्हा सुरुवातीला तो बी पेरतो तेव्हापासून तर त्याच्या कापणीपर्यंत तो सदैव वाट पाहत राहतो आहे ना. त्या ठिकाणात अनेक तुफान येतात, वादळ येतो, पाऊस येतो आणि त्यांच्या शेतीची बरेच नुकसान होतो किंवा बऱ्याच गोष्टीचं त्याचा नुकसान होतो, तरी तो त्याकडे लक्ष देत नाही. फक्त तो एकच पाहतो की निश्चित मला चांगलं उत्पन्न मला मिळेल. त्याच प्रकारे माझ्या प्रियांनो, आपण देवावर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून आपण आपली धीर, आपलं धैर्य आपण सोडू नये. ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत आम्हाला विश्वासात टिकून राहणं खूप गरजेचं आहे आणि निश्चितच प्रभू परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याचं प्रतिफळ देणार आहे. 11 वचनामध्ये जर तुम्ही आणि मी जर वाचलो तर 11 वचनामध्ये खूप महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अय्युबाविषयी आम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माहित आहे माझ्या प्रियांनो, अय्युबाचे जीवन तुम्हाला माहित आहे की तो एक धनवान, एक आनंदित व्यक्ती होता, परमेश्वराचा भय धरणारा होता आणि त्याच्या जीवनामध्ये खरोखर देवाची भीती होती. आपल्या परिवारासमेत तो देवाची भक्ती करणारा होता. परंतु आम्ही पाहतो की जगामध्ये जीवन जगत असताना त्याच्या जीवनामध्ये खूप मोठ्या परीक्षा आलेल्या आहेत आणि त्या परीक्षामध्ये तो पास झालेला आहे ना. त्याचे गुरढोरे त्या ठिकाणात मारले गेलेले आहेत, त्याचे लेकरं त्या ठिकाणात मारले गेलेले आहेत, तरी सुद्धा तो धैर्याविषयी, धीराविषयी आहे ना, तो आम्हाला सांगत आहे की आम्ही देवाची वाट पाहणं गरजेचं आहे. कारण या देवावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहे. तो देव संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. जरी आमच्या जीवनामध्ये संकट आले, परंतु त्या संकटातून तो आम्हाला बाहेर काढण्याकरता तो आम्हाला तत्पर आहे. कदाचित संकट आमच्या जीवनात यासाठी येतात की त्यापेक्षा अधिक आम्ही आशीर्वादित व्हावं आणि म्हणून तुम्ही आणि मी संकटाला घाबरू नये, आमच्या वाईट परिस्थितीला घाबरू नये, तर त्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा, त्या संकटामध्ये सुद्धा आम्ही धीराने देवाची वाट पाहणं गरजेचं आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे. जर आम्ही धीराने वाट पाहतो आणि प्रार्थना करतो तर निश्चित प्रभू अय्युबासारखं डबल आशीर्वाद आम्हाला देईल. म्हणून आम्ही खचू नये, आम्ही धीर धरावं, आम्ही प्रार्थनेमध्ये वाढावं. या दिवसात उपवासाचे दिवस चालू आहेत आणि या उपवासामध्ये आम्ही परमेश्वराला स्मरण करावं, त्याच्याजवळ घुटणे टेकावं आणि आमच्या सर्व प्रार्थना विनंत्या त्याला आम्ही सादर करावं. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही परत एकदा तुला धन्यवाद करतो या सुंदर वेळेबद्दल. याकोबाच्या पत्रातून आम्हाला 3 महत्वाच्या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस की आम्ही विश्वासणाऱ्यांनी धीर धरावं आणि प्रभू तुझी वाट पाहत राहावी. जो धीर धरून तुझी वाट पाहतो त्याला निश्चित तू आशीर्वादित करतोस आणि त्याच्या जीवनात अद्भुत अद्भुत नवल तू करतोस. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही पण धीर धरून तुझी वाट पाहावी. ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.